प्रणाम. माझं नाव सुवर्णा घोरपडे. गेल्या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये श्री ॲस्ट्रो वास्तूकडून मला खूप काही शिकायला मिळालं. पंचांग रहस्यम, श्री ॲस्ट्रो वास्तू, न्यूमरोलॉजी किंवा मोबाईल न्यूमरोलॉजी असेल, कर्माचा सिद्धांत असेल, अशा बऱ्याच काही गोष्टी सरांकडून आम्हाला शिकायला मिळाल्या. पंचांग रहस्यम शिकल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या समस्या तर समजल्याच, पण एखाद्या पूर्ण फॅमिलीमध्ये एखाद्या नवरा-बायको असेल किंवा मुलं आणि आई-वडील असतील, यांच्यामध्ये का पटत नाही आहे, त्यांचा योगी ग्रह कोणता आहे, त्यांचा अवयोगी ग्रह कोणता आहे, हे समजल्यानंतर कळते की त्यांच्यामध्ये नात्यांमध्ये दुरावा का आहे किंवा आपलेपणा का आहे. एखाद्याच्या कुंडलीमध्ये खूप काही उपाय देऊन पण त्यांना रिझल्ट मिळत नसेल किंवा काही उपाय न देता त्यांना रिझल्ट मिळत असेल, तर त्यांची कोणती महादशा चालू आहे, त्यांच्या योगी नक्षत्राची महादशा चालू आहे का किंवा त्यांच्या अवयोगी नक्षत्राची महादशा चालू आहे का, हे आपल्याला समजतं. आता एक सध्या प्रचलित झालं आहे की जन्म नक्षत्राप्रमाणे नाव ठेवलं जातं. तर माझा सगळ्या ज्योतिषांना एक प्रश्न आहे की प्रभू श्रीरामांचं नाव किंवा श्रीकृष्णाचं नाव हे त्यांच्या जन्म नक्षत्राप्रमाणे ठेवलं आहे का? श्रीकृष्णाचं जन्म नक्षत्र रोहिणी आहे. तर रोहिणीच्या चरणाक्षर बघून आपण बघू शकता की त्यांचा आद्याक्षर काय आहे आणि श्रीकृष्णाचं नाव काय आहे ते. पूर्वीच्या काळी त्यांचे कोणता ग्रह चांगला आहे, त्यांचं कोणतं योगी नक्षत्र आहे, त्याच्याप्रमाणे त्यांची नावं ठेवली जायची. पण आता हा नवीनच एक ट्रेंड चालू झाला आहे. तर आपण याची नक्कीच पडताळणी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण एखाद्याला रत्न सुचवतो, एखाद्याला शांती सुचवतो, पण खरंच त्या रत्नांचा आणि त्या शांतीचा त्या जातकाच्या आयुष्यावर प्रभाव पडतो का? जननशांती ही महत्त्वाची आहे, पण एखादं जे पूर्वजन्माच्या कर्मामधून काही कर्म घेऊन आला असेल, त्याला शांतीचा किती प्रभाव होऊ शकतो हे सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता सध्या DTH टीव्ही आले आहेत किंवा मोबाईलचं उदाहरण घेऊ आपण. 1 महिन्यानी सुद्धा आपल्याला तो मोबाईल रिचार्ज करावा लागतो. मग जर एखादी राहूची शांती असेल किंवा कालसर्पाची शांती असेल किंवा इतर कोणतीही शांती असेल, ती शांती केल्यानंतर आपल्याला आयुष्यभर त्याचा उपयोग होऊ शकतो का याचा विचार नक्कीच करावा. तुम्हाला स्वतःला तरी माहिती आहे का की आपलं योगी नक्षत्र कोणतं आहे, अवयोगी नक्षत्र कोणतं आहे, आपला कोणता ग्रह त्या नक्षत्रामध्ये बसला आहे किंवा आपला कोणता ग्रह चांगला आहे. एखादं अवयोगी नक्षत्र असेल, त्या नक्षत्राला पण कसं चांगल्या पद्धतीने करता येईल, हे आपल्याला पंचांग रहस्यामधून शिकायला मिळतं. खरं तर गुरुपरंपरेने चालत आलेली ही विद्या आहे आणि या विद्येचं जे बाजारीकरण चालू आहे, रत्नाच्या नावाखाली, शांतीच्या नावाखाली, याचं जे व्यापारीकरण चालू आहे, हे बघून फार दुःख होतं की छोट्याशा एखाद्या वनस्पतीच्या पानामुळे किंवा एखाद्या छोट्याच्या वनस्पतीच्या फुलामुळे सुद्धा एखाद्याला किती चांगला रिझल्ट मिळू शकतो. जो रिझल्ट 1,00,000च्या एखाद्या रत्नानी पण मिळत नाही किंवा 2 दिवसात किंवा अर्ध्या तासात पण त्यांना रिझल्ट मिळत नाही. असे रिझल्ट पंचांग रहस्यमच्या उपायांनी मिळतात. वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा एखादा जातक आपल्याकडे येतो, तेव्हा तो पहिला प्रश्न हा विचारतो, "मॅडम कोणती शांती करावी लागेल? कोणतं रत्न घालावं लागेल? किती खर्च येईल ते आम्हाला सांगा." पण खरोखर ज्योतिष या सगळ्याचा बाजार मांडण्यासारखा आहे का? ज्योतिष हे खूप गूढ ज्ञान आहे. एखाद्या समुद्रामध्ये जेव्हा तुम्ही एकदम खोल जाता, पण त्याचा तुम्हाला ठावच लागत नाही, तसं हे ज्योतिषशास्त्र आहे. जेवढा अभ्यास कराल तेवढा कमीच आहे. विषकुंभ योग, ज्याचे स्वामी शनी महाराज आहेत, अशा कर्माच्या योगापासून वैधृती योग, ज्याचे स्वामी आहेत गुरु महाराज, पुनर्वसू नक्षत्राचा वैधृती योग, इथपर्यंतचा हा पंचांग रहस्यमचा प्रवास आहे. गुरु आशीर्वादाशिवाय काहीच नाही, हे पंचांग रहस्यम आपल्याला शिकवतं. त्यामुळे गुरुच्या आशीर्वादाने, समय के सद्गुरू अशा गुरूंच्या आशीर्वादाने मनुष्य जन्माचा उपभोग घेऊन आपल्या जन्माचं सार्थक करावं, हीच मला सगळ्यांना विनंती आहे. धन्यवाद.